भारताच्या लेकींनी जग जिंकलं। तब्बल 5 दशकांनंतर पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर कोरलं भारताचं नाव। दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवत वुमेन इन ब्लू अजिंक्य। भारताच्या 3 लेकींनी फायनल सामना फिरवला। अमनजोतच्या फिल्डिंगमुळे सामन्याला कलाटणी, तर शफालीसह दीप्तीची ऑलराऊंड कामगिरी। भारताच्या विजयानंतर देशभरात पुन्हा दिवाळी। फटाके फोडत भारतीय महिलांच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन। रात्री 2 वाजल्यानंतरही जल्लोष। मतदार यादी घोळावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगणार। मतचोरीबाबत उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, तर आशिष शेलारही मवियाच्या आरोपांचा भंडाफोड करणार। पुण्यातल्या शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू। संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी पेटवली। बिबट्याला दिसता क्षणी मारण्याचे आदेश। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे ढकलण्याची शक्यता। मनपा झेडपी निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता। कबूतरखाना संदर्भात जैन समाजाचा आजपासून उपोषण। कुलाब्यातल्या जैन मंदिरापासून ते आझाद मैदान मोर्चा काढत करणार उपोषणाला सुरुवात। राज्यातल्या डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या सखोल चौकशीसाठी संघटना आक्रमक। आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता। 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार। प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही अनिवार्य। शाळेला पक्की संरक्षक भिंत असणं बंधनकारक। कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी निर्णय। राज्यात पावसाचा मुक्काम वाढला। मुंबईसह राज्यभर आठवडाभर पावसाचा अंदाज। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम।